नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय उपयुक्त, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजचा आपला विषय आहे मराठी। मराठीचं हे लेक्चर क्रमांक 8 आहे आपलं, आणि तुम्हाला माहिती आहे मराठी पेपर 1 साठी पण आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा आहे। म्हणजे दोन्ही पेपरसाठी मराठी ही 30 मार्काला काय या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी आहे। आणि तुमचा पेपर पास होण्यासाठी सगळ्यात सोपा आणि सगळ्यात महत्त्वाचा कोणता विषय असेल तर तो मराठी विषय आहे। कारण या ठिकाणी तुम्ही 30 पैकी 25 पेक्षा जास्त मार्क तुम्ही या ठिकाणी काय सहज घेऊ शकता, एवढी सोपी हा मराठी विषय असतो। ठीक आहे, आणि दोन्ही पेपरला आहे, म्हणजे तुम्ही एकदा जर अभ्यास केला तर त्याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे, 2 वेळेस होणार आहे। म्हणून हा अतिशय उपयुक्त आणि अतिशय महत्त्वपूर्ण असा आपला आजचं लेक्चर असणार। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया पहिला प्रश्न काय आहे, वचन भेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत। आता काय सांगितलंय की बाबा जी वचन भेदानुसार बदलणारी सर्वनामं किती आहेत, असा आपल्याला सिंपल प्रश्न विचारलाय। एकदम बेसिक प्रश्न आहे की बाबा फक्त वचनानुसार बदलणारी सर्वनामं किती आहेत। मग वचनानुसार बदलणारी सर्वनामं किती आहेत तर 5 आहेत। आता यावेळेस आपल्याला विचारलं होतं की वचनानुसार बदलणारी सर्वनामं किती आहेत। उद्या आपल्याला विचारू शकतात की वचनानुसार बदलणारी सर्वनामं कोणती आहेत। मग कोणती आहेत बघा, मी आहे, तू आहे, त्याच्यानंतर हा आहे, जो आहे, त्याच्यानंतर तो आहे। ठीक आहे, म्हणजे बघा मी, तू, तो, हा, जो ही जी 5 सर्वनामं आहेत ही काय होतात, वचनानुसार बदलतात। बघा मी एकवचनी आहे, आम्ही काय आहे अनेकवचनी आहे। ठीक आहे, तू एकवचनी, तुम्ही अनेकवचनी, तो, ती, ते, त्या। ठीक आहे, त्याच्यानंतर हाचं काय होतं ही, हे, ह्या, जोचं काय होतं जी, जे, ज्या। ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे ही 5 सर्वनामं काय आहेत, ही वचन भेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामं आहेत। तुम्हाला लक्षात ठेवायचंय, याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। याच्या अगोदर प्रश्न आलाय म्हणजे पुन्हा सुद्धा प्रश्न इथं येण्याची शक्यता काय जास्त आहे। म्हणून हे परीक्षेच्या दृष्टीने काय मित्रांनो उपयुक्त आहे, महत्त्वपूर्ण आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 2 आहे, हा, ही, हे ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत। आता काय विचारलंय, हा, ही, हे ही जी सर्वनाम आहेत ही कोणत्या प्रकारची आहेत असं आपल्याला विचारलंय। ठीक आहे, मग हा, ही, हे, तो, ती, ते हे कोणते सर्वनाम आहेत तर ही दर्शक सर्वनाम आहेत। यांचा वापर काय करतो आपण, काहीतरी दाखवण्यासाठी करतो, म्हणून ही काय आहेत, दर्शक सर्वनाम आहेत। बघा आपण काय म्हणतो, तो टेबल, ती खुर्ची, हा बेंच, हे पुस्तक। मग हे काय आहेत, दर्शक सर्वनाम आहेत। ठीक आहे, मग दर्शक सर्वनाम कोणकोणते बघा लक्षात ठेवा, हा, ही, हे, तो, ती, ते हे काय आहेत, दर्शक सर्वनाम आहेत। लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये वारंवार याच्यावरती विचारलं जात आहेत। जर उदाहरण दिलं तर बघा उदाहरणामध्ये सुद्धा तुम्हाला कसं देऊ शकते, इथं ह्या तोला अंडरलाईन करतील, तो हुशार मुलगा आहे, सर्वनामाचा प्रकार ओळखा। मग हे कोणतं सर्वनाम आहे, दर्शक सर्वनाम आहे। ते मोसंबीचे झाड आहे असं उदाहरण देतील आपल्याला आणि विचारतील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा। मग याच्या ठिकाणी हे कोणतं सर्वनाम आहे, ते सर्वनाम आहे। कोणतं सर्वनाम आहे, ते दर्शक सर्वनाम आहे। ठीक आहे, ही तिची बॅग आहे, उदाहरण देतील आपल्याला ही तिची बॅग आहे, आणि कधी कधी फक्त सांगतील सर्वनाम ओळखा। काय, सर्वनाम ओळखा। मग ही तिची बॅग आहे, याच्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे तर ही, हे सर्वनाम आहे। ठीक आहे, मग ही सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे तर ते दर्शक सर्वनाम आहे। म्हणजे काही पण विचारू शकतात, एक तर सरळ सरळ विचारतील की सर्वनाम ओळखा, नाहीतर काय विचारतील सर्वनामाचा प्रकार ओळखा। ठीक आहे, दोन्ही गोष्टी काय आहेत, महत्त्वाच्या आहेत। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न पुन्हा एकदम बेसिक प्रश्न होता बघा, एकदम बेसिक म्हणजे 5वीच्या स्कॉलरशिपचा प्रश्न आहे। ठीक आहे, मराठीत प्रमुख सर्वनामे किती आहेत। मग मराठीमध्ये एकूण प्रमुख सर्वनामे किती आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, मूळ सर्वनाम सुद्धा म्हणतो। काय, मूळ सर्वनामे सुद्धा म्हणतो। मग हे किती आहेत, 9 आहेत। किती आहेत, 9 आहेत। आणि हे कोणकोणते 9 आहेत, तोंड पाठच ठेवायचे। बघा मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः। सोपे आहेत बघा, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः हे असे एकूण किती सर्वनाम आहेत मराठीमध्ये, 9 सर्वनाम आहेत। त्यांना आपण काय म्हणतो, मूळ सर्वनाम म्हणतो। खूप इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये 5 ते 6 वेळेस प्रश्न हा रिपीट झालाय। आणि आता या ठिकाणी फक्त TET परीक्षेतच हा प्रश्न येतो विचारला जातो का तर नाही, तुमची कुठलीही परीक्षा असू द्या,
आणि ज्या ठिकाणी आपल्याला फक्त मराठी व्याकरण हा विषय असेल, मराठी हा विषय असेल परीक्षेमध्ये, त्या प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 4 नंबर. ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेले सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? आता आपण काय केलं, आज या ठिकाणी बरेचसे प्रश्न 4-5 प्रश्न काय केलंय, सर्वनामावरचेच घेतलेत. म्हणजे काय केलं बाबा, एकाच टॉपिकवरचे जर जास्त प्रश्न घेतले आलेले तर काय होईल की तुमच्या त्या टॉपिक संदर्भातल्या ज्या संकल्पना आहेत ह्या काय होतील, स्पष्ट होतील किंवा क्लिअर होतील. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलंय आणि सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहेत असं विचारलंय. आता सगळ्यात महत्वाचं, या वाक्यामध्ये किती सर्वनाम आहेत बघा, 2 सर्वनाम आहेत. कोणकोणते बघा, ज्याच्या हाती ससा तो पारधी, म्हणजे हे ज्याच्या हे काय आहे, सर्वनाम आहे, आणि तो हे सुद्धा काय आहे, एक सर्वनाम आहे. ठीक आहे. मग आता बघा, ज्याच्या हाती ससा तो पारधी. आता तो तुम्हाला मी काय सांगितलं होतं, तो हे कोणतं सर्वनाम आहे, दर्शक आहे. हा ही हे, तो ती ते, हे काय आहे, दर्शक सर्वनाम आहे. ठीक आहे. मग आता बघा या ठिकाणी बघा, इथं फक्त सामान्य दिलंय, कट होईल. इथं पुरुषवाचक दर्शक दिलंय, संबंधी दर्शक दिलंय, संबंधी सामान्य दिलंय, हा पर्याय सुद्धा कट होईल. ठीक आहे. आता या ज्याच्याकडे तर आपण अजून गेलोच नाही. आता हे बघा, हे ज्याच्या हे कोणतं सर्वनाम आहे मित्रांनो, हे संबंधी सर्वनाम आहे. कोणतं आहे, संबंधी. ज्याच्या कोणतं आहे, संबंधी सर्वनाम आहे. मग आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. गडबड करू नका. का संबंधी असणार आहे तुम्हाला सांगतो बघा. संबंधी सर्वनाम कशाला म्हणतात बघा, इथं व्याख्या मी लिहून आणली बघा. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात. मग बघा, पुढे दर्शक सर्वनाम आला की नाही, त्याच्याशी हा संबंध दाखवतोय की नाही. ज्याच्या हाती ससा तो पारधी, जो तो दाखवतोय ना, संबंध आहे की नाही यांच्यामध्ये. मग हे कोणतं सर्वनाम आहे, संबंधी सर्वनाम आहे. मग याची मेन अट काय असती की या सर्वनामाच्या पुढं एक दर्शक सर्वनाम आलं पाहिजे. पुढं म्हणजे वाक्यामध्ये, पुढे वाक्यामध्ये काय आलं पाहिजे, एक दर्शक सर्वनाम आलं पाहिजे, आणि त्याचा आणि याचा काय असला पाहिजे, संबंध असला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, संबंधी सर्वनाम म्हणतो. ठीक आहे. अजून उदाहरण जर पाहिलं बघा, जे चकाकते ते सोने नसते. बघा, ते काय आहे, दर्शक सर्वनाम आहे. या दोघांचा इथं संबंध आला, मग हे जे काय झालं, संबंधी सर्वनाम झालं. ठीक आहे. लक्षात ठेवा, जो चढतो तो पडतो. बघा, पुन्हा आलं की नाही. ठीक आहे. सोपं आहे. फक्त काही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्यात, काही संकल्पना तुम्हाला क्लिअर करून घ्यायच्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना. मित्रांनो, आपण महा TET साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी आपली टेस्ट सिरीज ही तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमच्या परीक्षेमध्ये जेवढे काही विषय आहेत ते सगळे विषय या ठिकाणी तुमचे कव्हर केलेले असणार आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला आन्सर की सहित भेटतील. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एवढ्या प्रश्नपत्रिकेचा जर अभ्यास केला ना, तरी तुमचा 50% सिलेबस काय होतो या ठिकाणी कव्हर होऊन जातो. ठीक आहे. त्याचबरोबर याच्यावरतीच आपण तुम्हाला फ्रीमध्येच अतिशय IMP, अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट, खूप महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग तुम्ही जर एवढ्या मटेरियलचा अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये 100 पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी सहज घेऊ शकता. आपल्याला पास व्हायला किती मार्क लागतात, 90 मार्क लागतात. पण जर तुम्ही एवढ्याचा अभ्यास केला तर तुम्ही 100 पेक्षा जास्त मार्क सहज घेऊ शकता. म्हणजे तुम्ही 100% परीक्षा पास होऊ शकता. ठीक आहे. मग या सगळ्या मटेरियलची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. आणि जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही आपली टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोनपे नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं, 139 रुपये पाठवायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30 हाच आपला काय
व्हॉट्सॲप नंबर आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न. आपला प्रश्न क्रमांक 5 आहे. काय विचारले बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या विशेषणासारखा उपयोगात आणला आहे. आता या ठिकाणी बघा टायपिंग करताना काय झालंय, शब्द अधोरेखित करायचा राहूनच गेलाय. मग या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द कोणता आहे, तर तो आहे पुस्तक. ठीक आहे, पुस्तक शब्द आहे. मग काय विचारलं आपल्याला, कोणत्या विशेषणासारखा याचा उपयोग केलाय. ठीक आहे, आता इथं बघा पुस्तक हा शब्द इथं काय वापरला आपण, विशेषण म्हणून वापरला. आपल्याला प्रश्नात पण सांगितलं त्याने काय वापरला आपण, हा विशेषण म्हणून वापरला. ठीक आहे, कोणत्या शब्दाचं विशेषण आलाय तो, तर विक्रेता या नामाचा तो काय आलाय, विशेषण आलाय. ठीक आहे, मग या ठिकाणी बघायचं पुस्तक हा मूळ काय शब्द आहे, पुस्तक हे मूळ काय आहे, एक नाम आहे की नाही. पुस्तक हे काय आहे, नाम आहे, पण ते ह्या वाक्यात कशाचं काम करतंय, विशेषणाचं काम करतंय. पुस्तक हे काय आहे, एक नाम आहे, परंतु या वाक्यात ते कशाचं काम करतंय, विशेषणाचं काम करतंय. म्हणून ते या ठिकाणी काय आहे, नामसाधित विशेषण आहे. काय आहे, नामसाधित विशेषण आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, नामसाधित विशेषण आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 6 नंबर, आम्ही उभयता आपल्याकडे उद्या येऊ अधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आता इथं बघा, आम्ही उभयता आपल्याकडे उद्या येऊ अधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखायचा. आता इथं अधोरेखित शब्द कोणता आहे, तर उभयता या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. ठीक आहे, आणि या शब्दाचा किंवा या विशेषणाचा आपल्याला काय ओळखायला सांगितलंय, प्रकार ओळखायला सांगितलाय. अतिशय सोपं आहे, एवढं सोपं आहे ना की परत आयुष्यामध्ये तुमचा या विशेषणावरती किंवा या प्रकारच्या विशेषणावरती तुमचा प्रश्न चुकणार नाही याची मी स्वतः गॅरंटी देतो मित्रांनो. ठीक आहे, हा कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे, तर हा साकल्यवाचक विशेषण आहे. मग आता तुम्हाला साकल्यवाचक विशेषण कसं ओळखायचं बघा. साकल्य म्हणजे काय, दिलेल्या वस्तूपैकी सर्वच्या सर्व संख्या. मग ह्या उभयता म्हणजे काय होतं, उभयता शब्दाचा मराठी अर्थ काय आहे दुसरा, तर सर्व किंवा सर्वजण. मग ह्या वाक्यात काय होईल, आम्ही सर्वजण आपल्याकडे उद्या येऊ. सगळेजण आले की नाही, सर्वच्या सर्व आले का, सर्वच्या सर्व. मग हे कोणतं विशेषण झालं, साकल्यवाचक विशेषण झालं. याचे अजून उदाहरण बघा, तुम्ही उभयता म्हणजे हे तेच उभयताचा अर्थ तुम्हाला सांगितलं मी, काय अर्थ आहे, सर्वजण आहे. बघा चारही दिशा, काय चारही दिशा म्हणजे सगळ्या दिशा. ठीक आहे, त्याच्यानंतर 5 पांडव, दोघेही भाऊ म्हणजे तेवढ्यापैकी तेवढे जरी असलं तरी काय म्हणायचं, त्याला साकल्यवाचक विशेषण म्हणायचं. ठीक आहे, सोपं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपला 7 नंबर, सन्निहित भूतकाळ असलेले वाक्य ओळखा. आता काय सांगितलंय, सन्निहित भूतकाळ असलेलं वाक्य आपल्याला ओळखायला सांगितलं आहे. उदाहरण काय दिलेत, सूर्य रोज उगवतो, मी उठतो तोच तुम्ही पसार, तो नेहमी खरे बोलतो, तो उद्या सकाळी जात आहे. आता या ठिकाणी बघा तुम्ही वाक्य ओळखलं असतं का, मी उठतो तोच तुम्ही पसार, हे काय या ठिकाणी सन्निहित भूतकाळ आहे. मग सन्निहित भूतकाळ म्हणजे कोणता भूतकाळ, तर लगतचा भूतकाळ म्हणजे नुकतीच क्रिया घडलेली, नुकताच लगतचा भूतकाळ, त्याला काय म्हणतो आपण, सन्निहित भूतकाळ म्हणतो. म्हणजे बघा थोडक्यात अजून वाक्य बघा, मी बसतो तोच तुम्ही हजर, मी बसतो तोच तुम्ही हजर, मी उठलो तेवढ्यात फांदी पडली, मी गेलो आणि तो आला. म्हणजे असं लगेच क्रिया घडली पाहिजे, त्याला काय म्हणतो आपण, सन्निहित भूतकाळ म्हणतो. ठीक आहे, पुढचं वाक्य बघा 8 नंबर, रीती वर्तमान काळ असलेले वाक्य शोधा. आता काय सांगितलं आपल्याला, रीती वर्तमान काळ असलेलं आपल्याला इथं वाक्य शोधायचं सांगितलंय. पुन्हा एकदा सांगतो, भविष्यात तुम्हाला कधीही प्रश्न येतात रीती वर्तमान काळाचा, तुम्हाला फक्त एवढी रचना बघायची, त अधिक असतो किंवा असते. काय, त आणि शेवटी असतो किंवा असते. म्हणजे कशाला, धातू साधिताच्या शेवटी काय असला पाहिजे, त असला पाहिजे, आणि त्याच्या पुढचं क्रियापद काय असलं पाहिजे, असतो किंवा असते. म्हणजे पुल्लिंगी असेल तर असतो, स्त्रीलिंगी असेल तर काय, असते. ठीक आहे, मग मी लेखन करीत असतो. बघा आता इथं धातू साधित कोणतं आहे, करी धातू आहे की नाही, त्याला कोणता प्रत्यय लागलाय, त लागलाय, पुढं असतो आलाय की नाही, आलाय. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं, त धातू साधिताला शेवट जर त प्रत्यय असेल आणि पुढं असतो असेल किंवा असते असेल तर काय, रीती वर्तमान काळ. मग हेच वाक्य रीती वर्तमान काळाचं आहे. पुढचे वाक्य बघत बसायची सुद्धा तुम्हाला गरज नाही. मी लेखन करीत असतो. दुसरं जर वाक्य पाहिलं तर बघा, मी क्रिकेट खेळत असतो, मी क्रिकेट खेळत असतो.
आता इथं धातू काय आहे, खेळ धातू आहे, त्याला प्रत्यय लागला तर खेळत, आणि पुढं काय असतो, कोणतं काळ झाला हा, रीती वर्तमान काळ. आता बघा, आणि हे आस्तेचं काय होईल बघा, ती अभ्यास करीत असते, ती अभ्यास करीत, बघा कर धातू आहे, त्याला प्रत्यय लागला तर करीत असते. म्हणजे हे कोणत्या काळाचे वाक्य झाले, तर हे रीती वर्तमान काळाचे वाक्य झाले. ठीक आहे, म्हणजे काळ ओळखायला तुम्हाला सोपं सांगतो मी, जास्त डोकं चालत बसायचं नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न 9 नंबर, खालील वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो. मुलांनो गोंगाट करू नका. म्हणता की नाही तुम्ही सारखं वर्गात म्हणता की नाही शिक्षक बांधवांनो तुम्ही, की मुलांनो वर्गात गोंगाट करू नका, मुलांनो गोंधळ करू नका, मुलांनो उड्या मारू नका, मुलांनो खाली बसा, मुलांनो खिडकी उघड, मुला दरवाजा उघड, असं म्हणतो की नाही आपण सगळे. मग ही काय करतो आपण, आज्ञा देतो. म्हणजे हे कोणतं वाक्य आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. ठीक आहे, कोणतं वाक्य आहे, आज्ञार्थी वाक्य आहे, मुलांनो गोंगाट करू नका. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 10 नंबर, गायीची शिंगे गायीला भारी नसतात ही म्हण कोणत्या प्रसंगी वापरली जाते. कोणती म्हणे, गायीची शिंगे गायीला भारी नसतात. म्हणजे आपण म्हणत नाही का गायीचे शिंगे गायीला जड नसतात, भारी शब्द वापरला आपण जड म्हणतो. ठीक आहे, गायीचे शिंगे गायीला जड नसतात, त्यांनी काय वापरलंय, गायीची शिंगे गायीला भारी नसतात. भारी म्हणजे सुद्धा काय, जडच. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया, गायीच्या शिंगामुळे एखाद्याला दुखापत झाली तर, असं वापरू शकतो का आपण हे वाक्य, नाही. माहेरचे पाहुणे एखाद्या स्त्रीच्या घरी आले तर, नाही. दुसऱ्याच्या मुलांची जबाबदारी घेताना, नाही. स्वतःच्या मुलांचं ओझं वाटत नाही हे सांगताना. ठीक आहे, बघा हे आपण ही म्हण कधी वापरतो शक्यतो, तर समजा आपले लेक असेल, ते आपले म्हणजे नांदायला गेले असेल आणि तिकडे त्यांचा काय झाला, वाद झाला असेल, आणि जर ती परत माहेरी आली असेल तर आई काय म्हणते, काय नाही आम्ही सांभाळू, गायीची शिंग काय गायीला जड नसतात. म्हणजे याचा जर थोडक्यात आपला अर्थ पाहिला मराठीत, तर आपल्या माणसांचं पालन पोषण करणे आपल्याला जड नसते. ठीक आहे, आपल्या माणसांचं पालन पोषण करणं आपल्याला जड नसते. त्यासाठी कोणती म्हण वापरली जाते, गायीची शिंगे गायीला भारी नसतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न 11 नंबर, रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार शोधा. आता आपल्याला इथं रिकामी जागा दिली आणि त्या ठिकाणी योग्य वाक्प्रचार शोधायला सांगितलंय. ठीक आहे, बघूया. दिवाळीच्या दिवसात मोठ्या मोठ्या दुकानात ठेवलेल्या अनेक आकर्षक वस्तू ग्राहकांच्या डॅश डॅश, ग्राहकांच्या माना तुकवतात होईल का, नाही. ग्राहकांच्या व्यसन घालतात होईल का, कसं होईल. इथं चहाच्या पुढे व्यसन घालता कसं होईल, नजरेत भरतात हे होईल, ग्राहकांच्या नजरेत भरतात. दुकानात ठेवलेल्या आकर्षक वस्तू ग्राहकांच्या नजरेत भरतात. मग आता इथं बघा, नजरेत भरतात हा जो वाक्प्रचार आहे, कोणता, नजरेत भरतात. याचा अर्थ काय होतो, नजरेत भरणे म्हणजे काय होणे, उठून दिसणे. काय, उठून दिसणे. ठीक आहे, त्याच्यानंतर मान तुकवतात एक ऑप्शन होता आपल्याला, कदाचित त्याच्यावर त्या प्रश्न विचारू शकतात. मग मान तुकवणे म्हणजे काय, नाइलाजाने कबूल करावे लागणे. त्याच्यानंतर व्यसन घालणे म्हणजे काय, मर्यादा घालणे. विकोपाला जाणे म्हणजे काय, मर्यादेबाहेर जाणे. आपण म्हणत नाही का, किरकोळ कारणावरून त्यांचा वाद काय झाला, विकोपाला गेला. म्हणजे काय, तो मर्यादेबाहेर वाद गेला. ठीक आहे, म्हणजे मर्यादा बाहेर जाणे. विकोपाला जाणे म्हणजे काय, मर्यादा बाहेर जाणे. आणि व्यसन घालणे म्हणजे काय, मर्यादा घालणे. तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे, ज्या ठिकाणी समानता असते ना तशा ठिकाणी प्रश्न येण्याची जास्त शक्यता असते. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं, व्यसन घालणे म्हणजे मर्यादा घालणे, आणि विकोपाला जाणं म्हणजे मर्यादेबाहेर जाणं. ठीक आहे, पुढचा प्रश्न 12 नंबर, पुढील शब्दाचा अर्थ सांगा. गंधवार्ता शब्द आहे, गंधवार्ता, आणि त्या शब्दाचा अर्थ सांगायला सांगितला. मग गंधवार्ता म्हणजे काय, खबर आहे. त्याच्यानंतर इथं रस शब्द आहे, रसचा अर्थ काय होतो, गोडी आणि रुची. इच्छाचा काय होतं बघा, अभिलाषा, कामना, स्पृहा. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला अभिलाषा माहीत असणारे, कामना माहीत असणारे, हा शब्द लक्षात ठेवा. पाठ करा. काय करायचा, पाठ. म्हणजे अभ्यास करताना काही गोष्टीचं आपल्याला पाठांतर अतिशय आवश्यक असतं. त्याच्यानंतर वास, गंध, परिमल, रहिवास, सुगावा, खून. आता या ठिकाणी बघा, बरेच जणांच्या, काही विद्यार्थ्यांचे किंवा काही शिक्षकांच्या कमेंट येतात की सर तेवढा प्रश्न वाचून लगेच काय करत जा, पुढं जात जा, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. पण मित्रांनो, अशी घाई आपल्या कामाची नाही. आता इथं बघा, इथं आपल्याला हा प्रश्न आहे बघा, काय, पुढील शब्दाचा अर्थ सांगा, आणि इथं शब्द दिलाय गंधवार्ता. उद्या आपल्याला प्रश्न कसा विचारू शकतात, सगळा प्रश्न हा असा ठेवतील, काय करतील,
सगळा प्रश्न हे असा ठेवतील, फक्त हा गंध वार्ता शब्द काढून टाकतील आणि त्याच्या जागेवर शब्द टाकतील स्पृहा. पर्याय सुद्धा हाय असे ठेवतील. मग काय करतात, मग स्पृहा शब्दाचा अर्थ काय होतो बघा, इच्छा. काय होतो, इच्छा. मग हाय का पर्याय इच्छा, आहे का इच्छा बघा. नाही तर पुन्हा स्पृहाऐवजी काय करतील, दुसरा काय टाकतील, परिमल. काय टाकतील, पुढील शब्दाचा अर्थ सांगा, शब्द देतील परिमल. काय देतील, परिमल. काय करतात मग, परिमल म्हणजे काय, वास. बघा हाय का वास ऑप्शन, बघा वास ऑप्शन आहे. मग तुम्हाला अभ्यास करताना आपण जे म्हणतो ना स्मार्ट स्टडी करायचा, स्मार्ट स्टडी करायचा, तर स्मार्ट स्टडी हाच आहे की जे त्यांनी दिलंय आपल्याला अगोदर, जे त्यांनी आपल्याला पेपरमध्ये दिलंय तेच आपण अभ्यास करू ना. त्यांच्याकडे आहे म्हणलं ते परत परत त्याच्यावरती विचारू शकतात. याच्या अगोदरचे झालेले सगळे पेपर सुद्धा कोणी काढले होते, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेच काढले होते. आणि आत्ताचा टीईटी पेपर सुद्धा कोण काढणार आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच काढणार आहे. मग पेपर काढणारे माणसं तेच आहेत, पेपर काढणारी बॉडी तीच आहे, तर मग अभ्यासक्रम तोच आहे म्हटलं, प्रश्न पण तिथंच येणार आहेत. कॉमन गोष्ट आहे की नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 13 नंबर. विरुद्धार्थी शब्द द्या. पुरेशी. काय शब्द आहे, पुरेशी. मग याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, भरपूर, पूर्ण, अर्धी आणि अपुरी. बघा आता या ठिकाणी, मग या ठिकाणी याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, पुरेशी. विरुद्धार्थी काय होईल, अपुरी. ठीक आहे, पूर्णचा विरुद्धार्थ काय होईल, अपूर्ण होईल. बघा पूर्णचा विरुद्धार्थ काय होईल, अपूर्ण होईल. अर्धीचा विरुद्धार्थ काय होईल, इथं सुद्धा पूर्ण होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर भरपूरचा काय होईल, कमी किंवा अल्प प्रमाणात. काय होईल, कमी किंवा अल्प प्रमाणात. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला सारख्या अर्थाचे शब्द दिलेले असतात आणि मग त्या ठिकाणी आपला काय होतं, गोंधळ होतो, उत्तर आपलं चुकवू शकतं. तशी खबरदारी घ्या, प्रश्न बारकाईने वाचा. पुढील शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे, खरे. आता बघा खरे म्हटलं की खरेचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला काय आढळतो, लगेच लक्षात येतं आपल्या, खरे, खोटे. काय येतं, खोटे. पण इथं खोटे ऑप्शन आहे का आपल्याला, बघा बरं ऑप्शन काय आहेत, अवैध, वाईट, मिथ्या, सत्य. मग या ठिकाणी काय येईल, मिथ्या. खरे शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय, मिथ्या येईल. मिथ्या म्हणजेच काय, मिथ्य किंवा मिथ्या म्हणजेच काय, तर खोटे. लक्षात येतंय, मिथ्या म्हणजेच काय, खोटे. मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, खरेचा मिथ्या. ह्या अवैधचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, वैध. वाईटचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, चांगले. ठीक आहे, त्याच्यानंतर सत्याचा काय होईल, विरुद्धार्थी असत्य. म्हणजे सोपे शब्द आहेत, तुम्हाला सगळे माहिती हे सांगायची काही गरज नव्हती. फक्त मिथ्या 50% लोकांना माहीत असणारे, 50% लोकांना माहीत नसणारे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया 15 नंबर. विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य कोणते. आता बघा, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य कोणते. एकाच परीक्षेतला प्रश्न मित्रांनो. बघा इथं ऑप्शन आहे का, बघा 4 नंबर. विद्यार्थ्यांनो वर्गात शांतता राखा. बघितलं. आणि आता तुम्हाला जादू दाखवतो. हेच वाक्य बघा कुठं होतं, बघा आपण घेतलंय, पण मला वाटतंय आजच घेतलंय. बघा, मुलांनो गोंगाट करू नका. म्हणजे जवळपास सारख्याच अर्थाचं वाक्य की नाही. मग मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्हाला अभ्यास करताना सिमिलर अभ्यास करायचा आहे. जिथं प्रश्न येऊ शकतो तिथं. फक्त तिथं काय सांगितलंय त्यांनी, विद्यार्थ्याऐवजी काय केलंय बघा, ह्या विद्यार्थ्याऐवजी काय केलंय, मुलांनो केलंय. ठीक आहे, आणि वर्गात शांतता राखाऐवजी काय केलंय, गोंगाट करू नका. हा, म्हणजे सारखंच वाक्य दिलंय की नाही, काही बदल केलाय का, काहीच नाही. मग विद्यार्थी वर्गात शांतता राखावी या वाक्याचं आज्ञार्थी वाक्य होईल, काय होईल, विद्यार्थ्यांनो वर्गात शांतता राखा हे काय होईल, आज्ञार्थी वाक्य होईल. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, हे जे वाक्य आहे विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी, हे आहे असं वाक्य देऊ शकतात आणि पुढे विचारू शकतात, हे वाक्य बघा, वाक्य कोणत्या प्रकारचे आहे असं पण विचारू शकतात. कोणत्या प्रकारचे आहे. मग आता हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, तर हे विद्यार्थी वाक्य आहे. कोणतं, विद्यार्थी. तुम्हाला काय सांगितलं होतं मी, विद्यार्थी वाक्य कशावरून ओळखायचं, तर क्रियापदाला जर, क्रियापदाच्या शेवटी जर व, वा, वी आणि वे हे जर प्रत्यय असतील क्रियापदाच्या शेवटी, म्हणजे शेवटचा अक्षर जर क्रियापदामध्ये व, वा, वी, वे असेल तर ते काय असतंय,
विद्यार्थी क्रियापद असते, विद्यार्थी प्रकारचं वाक्य असते, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि आज्ञार्थी वाक्य, इथं सुद्धा एक प्रश्न विचारला होता, ज्या वाक्याच्या क्रियापदावरून आज्ञा, उपदेश, प्रार्थना, विनंती किंवा आशीर्वाद या गोष्टींचा बोध होत असतो त्या वाक्यास कोणतं वाक्य म्हणतात विचारलेले. मग कोणतं वाक्य म्हणतात त्याला? आज्ञार्थी वाक्य म्हणतात. इथं अजून एक प्रश्न असा विचारला होता, आज्ञार्थी वाक्याच्या क्रियापदाच्या अर्थावरून कशाचा बोध होतो? मग कशाचा बोध होतो बघा, आज्ञा, उपदेश, प्रार्थना, विनंती, ठीक आहे, किंवा आशीर्वाद. बघूया पुढचा प्रश्न 16 नंबर. शब्दाचा अर्थ सांगा. मागमूस काय शब्द आहे? मागमूस हा शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ विचारलाय आपल्याला. माहित नसणार, मला माहिती आहे ना मागमूस म्हणजे काय? पत्ता, ठीक आहे. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. किती आतून हसतात ती. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, किती आतून हसतात ती, वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह आहे? उद्गार चिन्ह आहे की नाही? डोळे झाकून लिहून टाकायचं वाक्य कोणतं आहे? उद्गारार्थी वाक्य. वाक्यात कुठंही शेवटी येऊ, मध्ये येऊ, कुठंही येऊ दे. आता बघा इथं किती शब्द आहे, किती हा शब्द काय आपल्याला वाटतं? प्रश्नार्थक आहे, बरोबर की नाही? किती हा शब्द कसा वाटतो आपल्याला? प्रश्नार्थक. किती मुले अभ्यास करतात, किती जण वर्गात आले, किती जण शाळेत आले, किती जण गैरहजर होते, किती हा शब्द आपल्याला काय वाटतो? हे प्रश्नार्थक आहे. परंतु इथं काय आलं? शेवटी उद्गार चिन्ह आलंय. मग हे वाक्य काय आहे? उद्गारार्थी वाक्य आहे. गडबड गडबड प्रश्नार्थी बघा. आणि पहिलाच पर्याय काय दिला त्यांनी? प्रश्नार्थी दिलाय. म्हणजे तुम्ही फक्त किती वाचलं की तुम्ही प्रश्नार्थी लिहून टाकणार आहेत. मग अशी गडबड करायची नाही, ही गडबड काही कामाची नाही. आपलं उत्तर काय होऊ शकतं या ठिकाणी? चुकवू शकतं. जर हे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी काय पाहिजे होतं? प्रश्न चिन्ह पाहिजे होतं. लक्षात, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. वाक्यात जर उद्गार चिन्ह असेल तर ते उद्गारार्थीच वाक्य असतं, आणि वाक्यात जर प्रश्न चिन्ह असेल तर ते कोणतं वाक्य असतं? प्रश्नार्थक वाक्य असतं. मग ते कुठेही असू, शेवटी असू किंवा मध्ये असू, लक्षात घ्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. किती आतून हसतात ती. तेच डबल झालं का? हा तोच प्रश्न काय झालाय? डबल झालाय, टायपिंग मिस्टेक असेल, ठीक आहे. 19 नंबर. विरुद्धार्थी शब्द द्या. बेचव. आता बेचव साठी विरुद्धार्थी शब्द काय होईल? चविष्ट होईल. काय होईल? चविष्ट होईल, ठीक आहे. आळणीचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? खारटचा होईल. लाईट गेलेली मित्रांनो आपली, तुम्ही बघू शकता किती लाईट लावलेल्या असतात. लाईट गेली तर अगदी मी सुद्धा तुमच्या नजरेसमोर काय झालो? गायब झालो, कारण कॅमेरा चालू आहे. लाईट गेली, माझा आवाज तुम्हाला येत असेल, ठीक आहे. अजून आपला एक शेवटचा एक प्रश्न राहिला होता, काय हरकत नाही. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.